नमस्कार. दिनांक 25 जुलै. कथेचं शीर्षक आहे तू कसाई येस. बाबा सबनीसांना महाराजांचे दर्शन प्रथम श्री माणिक प्रभूंच्या दरबारात झाले. महाराज 2 वर्षांनी अक्कलकोटी येतील हे त्यांना तेथेच समजले. महाराज त्यांचे गुरु असल्याने श्री माणिक प्रभूंनी सांगितले. महाराजांनी बाबांच्या मनातील अनेक प्रश्नांचा उलगडा अंतरसाक्षित्वाने केला आणि शेवटी तू कसाई आहेस असे म्हणून रागावलेही. प्रपंचात ज्यांना फक्त दुःखेच भोगावी लागतात त्यांना आर्त म्हणतात. जे नाना प्रकारची सुखे वाट्यास येऊनही केवळ आणखी हवे या हव्यासापायी असमाधानी राहतात ते अर्थार्थी होत. पण ज्यांना प्रपंचातील सुखे म्हणजे काही सर्वस्व नव्हे हे कळले, खरे सुख या प्रपंचाबाहेर आहे याची जाण असते, ते जिज्ञासू असतात. हे जिज्ञासू परमार्थाच्या लाभासाठी सतत भटकत असतात. बाबा सबनीस हे असे जिज्ञासू होते आणि हा परमार्थी जीव गुरुच्या शोधात श्री माणिक प्रभूंच्या दरबारात येऊन दाखल झाला होता. खऱ्या परमार्थीला सद्गुरू शोधत येतात असे म्हटले जाते. बाबांच्या बाबतीत तसेच झाले. श्री माणिक प्रभूंच्या दरबारात महाराजच अकस्मात आले. अर्थात त्यावेळी त्यांना महाराज, स्वामी समर्थ असे काहीच नाव नव्हते. त्यामुळे बाबांसारख्यांना त्यांची ओळख पटणे व त्यांची थोरवी कळणे शक्यच नव्हते. श्री माणिक प्रभूंनी स्वतः उठून महाराजांचे आगत स्वागत केले होते व त्यांची थोरवी वर्णन करून सांगितली होती. बाबांना तर स्पष्टपणे त्यांनी महाराजांनी अंतसाक्षित्वाने बाबांच्या मनातील अनेक प्रश्नांचा उलगडा केला. त्याचबरोबर तू कसाई आहेस असे रागवून म्हणाले, कारण त्यावेळी बाबांची आई आजारी होती. मला सोडून जाऊ नकोस असे ते म्हणत असतानाही बाबा घर सोडून आले होते. आईची सेवा करायची सोडून दारोदार भटकणाऱ्यांना खरा परमार्थ कळलाच नाही असे समजावे. जन्मदात्या आई वडिलांची सेवा पुंडलिकाच्या निष्ठेने केल्यास आत्मज्ञानाचा भगवंत हृदयातच प्रकटतो. त्यासाठी घरदार, बायको, पोरे सोडण्याचे कारण नसते. अगदी क्वचित प्रसंगी काही मोजक्याच व्यक्तींना त्यांच्याकडून काही कार्य करवून घ्यायचे असते, अथवा ज्यांची आध्यात्मिक पातळी उंच असून प्रपंच पूर्ण झालेला आहे अशांनाच प्रपंच सोडण्याची अनुज्ञा मिळते, पण ते अपवादात्मकच. बाकी सारे परमार्थी वाटसरूच असतात. बाबाही असे वाटसरूच होते. त्यांनी घरी राहूनच आईची सेवा करीत करीत विवेक वैराग्याने आत्मशुद्धी साधावी असाच महाराजांच्या बोलण्याचा अर्थ होता हे सर्वांनी लक्षात घ्यावे. धन्यवाद.